पिंपरी चिंचवडमधील मुशीत इमारत कोसळली आहे। मुशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखालून 6 जणांना बाहेर काढण्यात आलंय। डेपोच्या दुर्घटनेत ज्यांचे परिवारातले सदस्य आहेत अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे। दादा, मला तुमचं नाव सांगा, काय नाव आहे आणि तुमची कोण परिचित व्यक्ती आतमध्ये अडकली? बहीण आहे माझी सख्खी, नाव तिचं सुजाता शिंदे। इथे स्टाफलाच काम करते ती। तर ज्यावेळेस मी इथून जात होतो, बऱ्याच ॲम्ब्युलन्स पोलीसच्या गाड्या येत होत्या पाहिल्या। शंकेची पाल चुकचुकली, नक्की काय झालं हे कळलं नाही, म्हणून मी आणि माझी भाची आम्ही आतमध्ये आलो। त्यावेळेस इथं सांगितलं की एक बिल्डिंग कोसळली आहे म्हणून, आणि ज्यावेळेस आतमध्ये आल्यानंतर कळलं की स्टाफमधले 16 लोक अडकलेले आहेत। तर माझी बहीणही त्याच्यामध्ये आहे, 15 लोक आहेत आणि एकटी महिला माझी बहीण सुजाता शिंदे ती आहे। काय काम करायची ताई तुमची इथे, आणि आता फोन लावताय तेव्हा लागतोय का फोन? मोबाईल स्विच ऑफ येतोय। 1-1.5 तासापूर्वी मोबाईल तिचा लागत होता। हो, ट्राय केला मी फोन, पण तिचा मोबाईल आता स्विच ऑफ येतोय। मी आतमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस मी स्टाफला विचारलं की बुवा माझी बहीण इथं काम करते तर ती कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं की 16 लोकांबरोबर ती सुद्धा एक आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये ती अडकलेली आहे। पण तिच्याशी संपर्क झालेला आहे, इतर लोकांशी पण संपर्क झालेला आहे, आवाज दिलाय आतून त्यांनी, सगळे सुखरूप आहेत सांगितलंय। पण गेले 1.5-2 तास होत आले मी इथे, अजून कुठलीच कल्पना नाही आहे, अजून कुठलीच माहिती मिळालेली नाही, फक्त वाट पाहतोय। कशा पद्धतीनं ही सगळी लोक अडकलेली आहेत त्याचा हा सगळा अंदाज या ठिकाणी घेतला जातोय, आणि जी सगळी परिस्थिती आहे तिथली ती सगळी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून ही सगळे अधिकारी बघण्याचा प्रयत्न करतायत। काय नेमकं या सगळ्या दुर्घटनेमध्ये दिसतंय, काय नेमकं आतमध्ये घडलेलं आहे, किती लोक अडकलेत, याची सगळी जी माहिती आहे ती ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकारी घेताना बघायला मिळतात। G+2 अशी एक साधारण 2 ते 3 मजली ही इमारत होती जी कोसळलेली आहे। कचऱ्याचा सगळा मलबा त्याच्यावरती पडला आणि त्यात लोक अडकलेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।